ट्रायकोडर्माचे जर सर्वसाधारण दोन प्रकारे तुम्हाला महत्त्वाचा माहीत असतील. एक ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि ट्रायकोडर्मा पर्जिनियम. तसे ट्रायकोडर्माचे प्रकार म्हणले तर बरेच आहेत. सर्वसाधारण 89 प्रकार काहीतरी आहेत ट्रायकोडर्माचे. एवढ्यात आपल्या खोलात जायची काही गरज नाही. पण महत्त्वाचे म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि ट्रायकोडर्मा पर्जिनियम या दोन बुरश्या ह्या शेतकऱ्यांच्या मित्र बुरश्या म्हणून काही म्हणायला हरकत नाही. कारण त्या ज्या अपायकारक बुरश्या आहेत त्या खाऊन ती ट्रायकोडर्मा जगत असते. जमिनीत बुरश्या किती प्रकारच्या असतात तर सर्वसाधारण मित्र बुरश्या आणि अपायकारक बुरश्या. तर अपायकारक बुरश्या कशा जगतात तर त्या मुळांच्यावर राहून मुळं खाऊन जगत असतात किंवा मुळांच्या आतल्या पेशी खाऊन जगत असतात. म्हणून आपलं पीक वाळतं किंवा सुकतं किंवा खराब होतं. आता दुसऱ्या पण प्रकारच्या मित्र बुरश्या पण आहेत जमिनीत. मग आता ह्या बुरशीला मारायसाठी आपण काय करतो, काही ठिकाणी कीटकनाशक वापरतो. त्याच्याऐवजी जर ट्रायकोडर्मा संदर्भात एक व्हिडिओ सोडला होता, त्या संदर्भात एक माहिती अपूर्ण राहिली होती म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. ट्रायकोडर्मा काय करतं तर ह्या अपायकारक बुरश्या खाऊन जगत असतो आणि अपायकारक बुरश्या ह्या मुळं खाऊन जगत असतात. म्हणून आपल्या ट्रायकोडर्माचं कधी पण आळवणे कधी पण चांगलं ठरवू शकतं. ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी आहे आणि सर्वसाधारण तुम्हाला फ्युजेरियम आहे, उलटी लागू आहे, कोकिलोमायलिस आहे, अल्टरनेरियम आहे. ह्या ज्या 4 प्रकारच्या अपायकारक बुरशी आहेत ही बुरशी खाण्यासाठी ट्रायकोडर्मा येत असतो. आता ट्रायकोडर्मा कुठं असतो तर मुळांच्या आसपास जवळच असतो, तिथं मुळांच्या शेजारीच असतो आणि अपायकारक बुरशी ही मुळावर असते. ज्या वेळेस मुळांच्यावर अटॅक करते बुरशी त्यावेळेला ट्रायकोडर्मा एक त्यांच्यावर अटॅक करून ते बुरशीतले तंतू खाऊन ट्रायकोडर्मा जगत असतो. म्हणजे एकमेकाचं असं कॉम्बिनेशन काय म्हणतो आपण त्याला, सहजीवन म्हणतो, ते चाललेलं असतं जमिनीमध्ये. हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याऐवजी तुम्हाला रासायनिक कीटकनाशक करण्याच्या ऐवजी जर ट्रायकोडर्मा सोडला तर जमिनीला कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. आणि बाकीच्या सहजैवी बुरश्या आहेत मित्र बुरश्या त्या मरण पावतात जर आळवणी तुम्ही केलं तर. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. ट्रायकोडर्मा हे करणं